गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द AC मशीन्स. AC मशीन्समध्ये बेटा आज तुम्हाला जास्तीत जास्त सगळ्यात सोपे पार्ट्स आहेत. पहिल्यांदा ॲप्लिकेशन बघायचं आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन कोणाचे? इंडक्शन मोटरचे. पुढच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला कंपॅरिझन बघायचे. पुढच्या कन्सेप्टमध्ये काय बघायचे? कंपॅरिझन 2 घेणार आहेत. ठीक आहे. आता आज तुमचा काय असं कन्सेप्च्युअल पार्ट नाही आजच्या सेशनमध्ये. जास्तीत जास्त तुम्हाला लिखापडीचा पार्ट असेल बेटा. ठीक आहे. फाईन. चलो हेडिंग टाका, ॲप्लिकेशन्स ऑफ इंडक्शन मोटर. हेडिंग टाका बेटा सगळेजण, ॲप्लिकेशन्स ऑफ इंडक्शन मोटर. ओके, लक्ष इकडे. आता ॲप्लिकेशन्स ऑफ इंडक्शन मोटरमध्ये बेटा 2 कन्सेप्ट आहेत. ॲप्लिकेशन ऑफ स्क्वेअर गेज मोटर आणि ॲप्लिकेशन्स ऑफ कुणाचे येतील बेटा तुमचे स्लिप रिंग और बाउंड टाईप ऑफ रोटर. ॲप्लिकेशन्स ऑफ कुणाचे? स्क्वेअर गेज मोटर आणि अजून एक कुठले बेटा? ॲप्लिकेशन ऑफ स्लिप रिंग इंडक्शन मोटर. 2 ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे ॲप्लिकेशन्स पण 2 भागात डिवाइड होतात. आता जे बोलेल ते कॉन्सन्ट्रेशन नाही आहे का. ॲप्लिकेशन्स ऑफ इंडक्शन मोटर म्हटलं, आता मी त्याला 2 भागात डिवाइड करतोय. कुठले बेटा? ॲप्लिकेशन ऑफ स्क्वेअर केज मोटर आणि ॲप्लिकेशन ऑफ कोणाचं बेटा? स्लिप रिंग इंडक्शन मोटर. ठीक आहे. मग आता जर मी तुला कॉमन प्रश्न विचारला ॲप्लिकेशन ऑफ इंडक्शन मोटर, तर दोघांचे ॲप्लिकेशन्स लिहून काढायचे. आता मी सगळे तुम्हाला स्क्वेअर केजचे पण ॲप्लिकेशन्स देणार आहेत आणि स्लिप रिंग ऑफ इंडक्शन मोटरचे पण ॲप्लिकेशन्स देणार आहेत. मग जर मी तुला ॲप्लिकेशन ऑफ इंडक्शन मोटर विचारलं, दोघांची कंबाईन करून लिहून टाका. पण असा क्वेश्चन तुम्हाला मुद्दाम मी लिहून देताना स्क्वेअर केज आणि स्लिपिंग इंडक्शन मोटरचे वेगवेगळे का देतोय? उद्या उठून जर मी तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, गिव्ह द ॲप्लिकेशन ऑफ स्क्वेअर केज मोटर किंवा स्क्वेअर केज मोटर, मग त्याचे फक्त तुम्हाला कोणाच्या खालचे ना? स्क्वेअर केजच्या खालचे. स्लिपिंगच्या खालचे आले तर फक्त स्लिपिंग. पण इंडक्शन मोटर म्हटलं तर याचे 2 टाईप्स आहेत. मग कुठलेही लिहून काढा, 4 ते 5 कुठलेही लिहून काढा. काय बोललो काय नाही कळालं. म्हणजे दोघांमधून कंबाईन करून लिहून टाका, विषय संपून जातो. ठीक आहे. ओके, चलो हेडिंग टाकली सगळ्यांनी. ॲप्लिकेशन ऑफ कोणाचे बेटा? इंडक्शन मोटर. चलो खाली लिहा. 3 फेज इंडक्शन मोटर consist of 2 types. 3 phase induction motor consist of 2 types. First, slip ring induction motor. Second, squirrel cage induction motor. Second, squirrel cage induction motor. Okay. आता पहिलं फर्स्ट या ॲप्लिकेशन्स ऑफ स्लिप रिंग इंडक्शन मोटर. ॲप्लिकेशन्स ऑफ स्लिप रिंग इंडक्शन मोटर. ॲप्लिकेशन्स ऑफ कोणाचे बेटा? स्लिप रिंग इंडक्शन मोटर. फर्स्ट, इट इज यूज्ड इन द लिफ्ट्स. LIFTS लिफ्ट्स. इट इज यूज्ड इन द लिफ्ट्स. सेकंड, इट इज यूज्ड इन द एलिवेटर्स. ELEVATORS एलिवेटर्स. Third, it is used in the cranes. CRANES cranes. त्याच्यानंतर इट इज यूज्ड इन द कॉम्प्रेसर्स. अजून एक, इट इज यूज्ड इन द कॉम्प्रेसर्स. हे कोणाचे झाले बेटा? ॲप्लिकेशन्स ऑफ स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आता खाली कुठलं लिहायचं आहे? ॲप्लिकेशन ऑफ कोणाचं आहे? स्क्वेअर केज इंडक्शन मोटर. खालच्या याच्यात हेडिंग टाका, ॲप्लिकेशन ऑफ स्क्वेअर केज इंडक्शन मोटर. ॲप्लिकेशन ऑफ स्क्वेअर केज इंडक्शन मोटर. पहिलं घ्या, फॅन्स अँड ब्लोअर्स. Second, grinders. GRINDERS grinders. Third, drilling machine. Fourth, water pumps. Fifth, lathe machines. आणि sixth, प्रिंटिंग मशीन. ओके, झाले बेटा. फाईन. आता ॲप्लिकेशन्स कळाले बेटा. ॲप्लिकेशन्स ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर 2 पार्ट्स झाले, स्लिपिंगचे आणि स्क्वेअर केजचे. जर ॲप्लिकेशन ऑफ 3 फेज इंडक्शन विचारलं, दोघांमधले कुठलेही लिहून काढा, कुठलेही लिहा, काही वांधा नाही मला. ठीक आहे. आणि त्याच्यात काय टाईप्स करायची गरज पडत नाही. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो, कुठलेही ॲप्लिकेशन्स लिहून टाका, मोकळून जा. पण जर तुला स्क्वेअर केजचे विचारलं तर स्क्वेअर केजचेच द्यावं लागतील. स्लिपिंगचे विचारलं तर फक्त स्लिपिंगचेच लिहावं लागतील, बाकी कुठलेच चालणार नाही. कळालं बेटा. ओके. आता माझा पुढचा क्वेश्चन चालू होतोय, कंपॅरिझन. हेडिंग टाका, कंपेअर बिटवीन DC मोटर अँड AC मोटर. आता AC मोटरला अजून एक नाव आहे, माहिती आहे सगळ्यांना. काय नाव आहे बेटा? इंडक्शन मोटर. AC मोटरला अजून एक काय नाव आहे? इंडक्शन मोटर. ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहून घ्या, इंडक्शन मोटर. त्याला कधी कधी IN असं पण म्हटलं जातं बेटा.
आय एम म्हणजे काय, इंडक्शन मोटर. आय आणि एम, आय एम म्हणजे काय आलं बेटा, इंडक्शन मोटर. ओके, ऑलमध्ये क्वेश्चन लिहा. कंपेअर डीसी मोटर अँड इंडक्शन मोटर ऑन द बेसिस ऑफ, कंपेअर DC motor and induction motor on the basis of construction, on the basis of construction, size, speed control, and application, speed control and application. ओके, आता ना बेटा इथे तुम्हाला बाजूला कंपॅरिझन दिसते बेटा. 3 कॉलम आहेत. ठीक आहे, कुठले पॅरामीटर्स, डीसी मोटर आणि अजून एक कुठले बेटा, एसी मोटर किंवा इंडक्शन मोटर. चलो 3 कॉलम करायचे सगळ्यांनी. पॅरामीटर, डीसी मोटर आणि इंडक्शन मोटर. पॅरामीटर, डीसी मोटर आणि इंडक्शन मोटर. बरं, सगळ्यात पहिले सप्लाय दिसते बेटा. डीसी मोटरमध्ये सप्लाय कुठला आहे, डीसी. त्याच्यामध्ये कुठला आहे बेटा, एसी. चलो टाका. पहिलं सप्लाय डीसी मोटरच्या खाली डीसी, इंडक्शन मोटर खाली घ्या एसी. इंडक्शन मोटरच्या खाली घ्या एसी. बरं, पुढचा पॉईंट बेटा मेंटेनन्सला. ऐकून घ्या. डीसी मोटरमध्ये मेंटेनन्स जास्त लागतं का, ब्रशेस यूज केलेले असतात, आठवत आहे, ते मेंटेनन्स सारखे चेंज करावं लागतात. एसी मोटरमध्ये त्याची मेंटेनन्सची जास्त गरज पडत नाही. एसी मोटरला मेंटेनन्सची जास्त गरज पडत नाही, म्हणून आपण ते जास्तीत जास्त एसी मोटर यूज करतो बेटा. ठीक आहे. चलो सेकंड पॉईंट, मेंटेनन्स फ्रिक्वेंट. डीसीच्या खालीला फ्रिक्वेंट आणि इंडक्शन मोटरच्या खालीला लेस फ्रिक्वेंट. डीसी मोटरच्या खालीला फ्रिक्वेंट आणि इंडक्शन मोटरच्या खालीला लेस फ्रिक्वेंट. फ्रिक्वेंट आणि लेस फ्रिक्वेंट. पुढे स्पीड. डीसी मोटरचा स्पीड खूप जास्त नाही ओढू शकत का, व्होल्टेजला लिमिटेशन्स येतात. व्होल्टेज आपल्याला काय असतं बेटा, लिमिटेशन. आपण बॅटरी लावतो ना शेवटी. डीसी म्हणते बॅटरी आली, बॅटरी तू किती वोल्टची लावली त्याच्यात तुला मर्यादा येऊन जाते बेटा. पण तेच एसीमध्ये तसं नाही आहे. एसीमध्ये पण व्होल्टेजची मर्यादा मान्य करतो. फ्रिक्वेन्सी जास्त वाढवली की ऑटोमॅटिकली माझं काय बेटा, स्पीड काय होतं, वाढत जाईल. ठीक आहे. म्हणजेच मग काय, स्पीड लो डीसी मोटरमध्ये आणि एसी मोटरमध्ये काय बेटा, हाय. घेऊन घ्या. स्पीड लो बाजूला हाय, लो बाजूला हाय. चौथा मुद्दा साईज अँड वेट. चौथा मुद्दा साईज अँड वेट. डीसी मोटर जे असतात ना बेटा, लार्ज साईजमध्ये असतात. एसी मोटर छोट्या असतात. आता अक्षरशः एवढी छोटी जलपरी, एकदम छोटीशी मोटर बेटा. जलपरी माहिती ना, ती एवढ्याशा बोर बघून खाली सगळी चालल्या ते. ठीक आहे. आणि त्याला मेंटेनन्स खूपच कमी आहे. क्वचितच तुम्हाला जलपरी काढावी लागते. ठीक आहे, क्वचितच तुम्हाला जलपरी काढावी लागते. ठीक आहे. ओके, चलो साईज अँड वेट. लार्ज बाजूला स्मॉल. साईज अँड वेट लार्ज डीसी मोटरच्या खाली लार्ज, एसी मोटर म्हणजेच इंडक्शन मोटरच्या खाली स्मॉल. डीसी मोटरच्या खाली लार्ज, एसी मोटरच्या खाली स्मॉल. पुढे स्पीड कंट्रोल. स्पीड कंट्रोल. डीसी मोटरच्या खाली रिओस्टॅटिक कंट्रोल, फील्ड कंट्रोल. दिसतं बेटा तुम्हाला डोळ्यासमोर, रिओस्टॅटिक कंट्रोल, फील्ड कंट्रोल. पुढे इंडक्शन मोटर म्हणजेच एसी मोटरच्या खाली स्मॉल व्होल्टेज कंट्रोल, स्टेटर फ्रिक्वेन्सी कंट्रोल, काय बेटा, स्टेटर फ्रिक्वेन्सी कंट्रोल. ओके, नेक्स्ट आता सगळ्यात शेवटी त्याचे काय, ॲप्लिकेशन्स तुम्हाला धडधडीत दिसत आहेत बेटा. ठीक आहे, डायरेक्टली लिहून काढायचे. ठीक आहे, नाही तर लिहून घ्यायचं. ॲप्लिकेशन्स डीसी मोटरच्या खाली ॲप्लिकेशन लिहा. सगळ्यात पहिले लॅथे मशीन, ड्रिलिंग अँड मायलिंग, सगळं डीसी मोटरच्या खालीच लिहायचं बेटा. लॅथे मशीन, ड्रिलिंग अँड मायलिंग मशीन्स, प्रिंटिंग मशिनरी, पेपर मशिनरी, pumps, blowers and fans. ओके, आता इंडक्शन मोटरच्या खाली लिहा. फॅन्स, पम्प्स, एक्सट्रुडर्स. तिथे स्पेलिंग दिसते बेटा, EXTRUDERS, एक्सट्रुडर्स, कन्वेयर्स, in paper and sugar industries, traction,
कॉमा केमिकल अँड टेक्सटाईल इंडस्ट्री, कॉमा केमिकल अँड टेक्सटाईल इंडस्ट्री. ओके, आता आपण एक क्वेश्चन लिहून घेतला बेटा. कम्पेअर बिटवीन कंपॅरिझन ऑफ डीसी मोटर अँड इंडक्शन मोटर ऑन द बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनच्या हिशोबाने कुठला पॉईंट द बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शनच्या हिशोबाने म्हणजेच कुठला पॉईंट सांगाल बेटा तुम्ही कन्स्ट्रक्शनच्या हिशोबाने. कन्स्ट्रक्शनचा एक पॉईंट घ्यायचा होऊन गेला. ॲप्लिकेशनच्या खाली एक पॉईंट ॲड करून घ्या. कन्स्ट्रक्शनचा पॉईंट लिहा. कन्स्ट्रक्शनचा पॉईंट डीसी मोटरच्या खाली लिहा. डिफिकल्टी इन कन्स्ट्रक्शन एसी मोटर, सिंपल इन कन्स्ट्रक्शन. डिफिकल्टी इन कन्स्ट्रक्शन एसी मोटरच्या खाली लिहा. सिंपल इन कन्स्ट्रक्शन. ओके, आता पुढचं कुठलं होतं बेटा. साईज दिसतोय आहे, स्पीड कंट्रोल पण आहे आणि ॲप्लिकेशन्स पण आहे बेटा. ठीक आहे. बरं, आता मला पुढचा कन्सेप्ट घ्यायचा आहे. अजून एक कंपॅरिझन आहे जे की कधी कधी येतं. कम्पेअर बिटवीन घ्या क्वेश्चन बेटा. कम्पेअर बिटवीन स्टार डेल्टा स्टार्टर अँड ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. कम्पेअर बिटवीन स्टार डेल्टा स्टार्टर अँड ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. कम्पेअर बिटवीन स्टार डेल्टा स्टार्टर अँड ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. बरं, आता हे काही तुम्हाला मी सांगत नाही बेटा. डायरेक्टली याचा फोटो दिसेल पुढे, तिथून तेवढं फक्त कॉपी करून घेता पाठ करायचं. त्याला ऑप्शन नाही आहे बेटा. ठीक आहे, फोटो दिसेल त्याच्यावरनं कॉपी करून घ्यायचं. इथे बाजूला स्टार्टर आणि अजून एक कुठले ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. आता कधी कधी बेटा आम्ही तुम्हाला कन्फ्युजनसाठी असं पण देतो. आता स्टार डेल्टा स्टार्टर असं पण लिहिता येईल. लक्षात ठेवा, स्टार डेल्टा स्टार्टर असं पण येईल. फाईन. याचं मिनिंग आणि त्याचं मिनिंग दोघांचं मिनिंग कसं असेल बेटा, सेम असेल. ठीक आहे, दोघांचं मिनिंग कसं असेल, सेम. आता फोटोच्या फॉर्ममध्ये किंवा इथे तुम्हाला दिसतंय बेटा, बाजूला दिसतोय, त्याच्यावरून सगळंच्या सगळं कॉपी करून घ्यायचं. कुठला बेटा, स्टार डेल्टा स्टार्टर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, सगळंच्या सगळं लिहून घ्या. ओके बच्चा, इथे आता तुमचा फर्स्ट चॅप्टर जो की खूपच लेंदी होता, साधारणपणे तुमचे 40 व्हिडिओ आहेत बेटा. किती व्हिडिओ आहेत? 40 व्हिडिओमध्ये हा तुमचा फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे. ठीक आहे, फर्स्ट चॅप्टर आता माझा आज इथे संपतोय. ठीक आहे, उद्यापासून माझा सेकंड चॅप्टर चालू होईल. प्रचंड मोठा, प्रचंड 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 मोठा चॅप्टर. ठीक आहे, कमीत कमी 24, जास्तीत जास्त 30 पर्यंत गेलाच पाहिजे. 70 पैकी जस्ट इमॅजिन करा, कमीत कमी 24, जास्तीत जास्त 30 पर्यंत हा चॅप्टर जातो म्हणजे जातोच. जर ऑब्झर्व केलं, नीट विचार केला तर साला तुमचा जवळजवळ सिलेबसचा 25% भाग हाच चॅप्टर खाऊन घेतोय. ठीक आहे, 25% भाग सिलेबसचा हाच चॅप्टर तुमचा खाऊन घेतोय. म्हणून आपल्याला एवढा वेळ लागला. बाकीच्या सिलेबसच्या मध्ये आता सेकंड थर्ड चॅप्टर संपत आलेले आहेत, पण याचा माझा फर्स्ट चॅप्टरच चालू होता. प्रचंड लेंदी आहे. ठीक आहे, ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं होतं. थँक्यू, गुड डे.